हॅलो फ्रेंड, सांचीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात माझ्या प्रिय मैत्रिणींनो? आपण चांगल्याच असणार. अहो, आत्ता आपल्याकडे महालक्ष्म्यांचं आगमन झालं होतं. त्यासाठी मी ताबूल बनवलं होतं महालक्ष्म्यांसाठी. तो व्हिडिओच माझा अपलोड करायचा राहून गेला, म्हणून म्हटलं चला माझ्या मैत्रिणींना तो टाकूया. बघा, माझ्याकडे असा खायच्या पानाचा सुंदर असा वेल आहे. त्याचे मी 25 ते 30 पानं तोडून घेतले आणि त्या पानाला मी स्वच्छ असं धुवून घेतलं. आता धुवून घेतल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यांना छोटं-छोटं असं तोडून घेतलं आणि त्याला मिक्सरमधून फिरवून घेतलं. एकदा जरी फिरवलं ना, तरी हा पानाचा चुरा खूप छान बारीक होतो. बघा, असा हा बारीक करून घेतला. आता मी त्याच मिक्सीच्या भांड्यामध्ये एक मोठ्या वाटीने अ, खोबऱ्याचा कीस टाकून घेतला. त्यामध्ये थोडासा चुना, थोडासा कात टाकून घेतला आणि थोडीशी थंडाईसुद्धा टाकून घेतली आणि मिश्री असते ना आपली खडीसाखर, ती टाकून छान मिक्सरला असं वाटून घेतलं. आता हे सगळं सारण लावून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये एक चम्मच, मोठा चम्मच भरून गुलकंद आणि त्याच चम्मचने चम्मच भरून मी वेलची आणि जायफळाची पूड टाकून घेतली आणि तीसुद्धा पानाला व्यवस्थित सगळीकडे लावून घेतली. आत्ता आपलं ताबूल रेडी झालेलं आहे. मी या ताबुलावरती चेरी, टूटी फ्रुटी, सिल्वर आणि गोल्डन कलरचे बॉल्स, कलरची सोप आणि जेम्सच्या गोळ्यासुद्धा टाकून घेतल्या. फक्त यामध्ये देवीला अर्पण करायचं होतं, म्हणून मी याच्यामध्ये सोप आणि सुपारी टाकली नाही. जर आपल्याकडे चालत असेल तर आपण नक्की टाकू शकता, पण मी टाकलेली नाही. माझ्या शेजाऱ्यांकडे महालक्ष्म्या बसतात. मी तिथे घेऊन गेलेली होती. महालक्ष्म्या अहो सगळ्या कुणाकडेही बसल्या तरी त्या आपल्याच असतात. चला तर मग असा सुंदर ताबूल बनवा. बाय.